फर्स्ट फ्लॅट आहे 4th फ्लोअरवर. 404 अजून नंबर दिला नाही आहे म्हणून तुम्हाला दिसणार. हा हॉल आहे, अजून काम चालू आहे. ही हॉलची बाल्कनी. असा व्ह्यू येतो हॉलच्या बाल्कनी. आणि इथे तुम्ही बघू शकता शनी महाराज यांची पूजा चालू आहे. उठल्या सकाळी दर्शन. ही फर्स्ट बाल्कनी हॉलला. मी लाईट्स चालू करून दाखवते. कशाला धावते, पडायचं. अजून एक पेंट करायचा, क्लिनिंग करायचं आणि अजून असे बरेच काही पेंडिंग आहे. इथे नळाची फिटिंग बसून राहिली आहे. इथे फिल्टरच नाही त्यासाठीची फिटिंग राहिली. ही आहे किचनची गॅलरी. घराच्या बाजूलाच गणपती बनवायचा कारखाना आहे. बाथरूम आणि त्याच्याच तिकडे ड्राय एरिया सुद्धा आहे. म्हणजे धुतलेले कपडे तुम्ही इथे वाळवू शकतात. जे पडणार तरी कुठे जाणार नाही आणि कोणाला दिसणार नाही असं हा स्पेस आहे. पाईप वगैरे बाहेरून दिसतात तर ते खूप ऑकवर्ड वाटतात आणि त्याच्यामुळे बिल्डिंगचा लुक पूर्ण खराब होतो. म्हणून हा एरिया एक्स्ट्रा दिला आहे. हा सगळ्यांच्या इथे सगळ्या फ्लोअरवर आहे, सगळ्या फ्लॅटवर. आणि त्याला असा दरवाजा सुद्धा आहे. बंद केला की झाला. हा किचन आहे. बेसिन सुद्धा आतमध्ये दिलं आहे. बाहेर असल्यावर तेवढी जागा ती म्हणजे आपल्याला यूज करायला नाही भेटत म्हणून ते सुद्धा आतमध्येच आहे. आणि हा आमचा बेडरूम आहे. इथून बेडरूम स्टार्ट होतो. इथून बेडरूम उघडल्यावर हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे टॉयलेट बाथरूम आहे कॉमन आणि सेम बेसिन आतमध्ये. हा बेडरूम आहे. सगळीचकडे किचन बेडरूम आणि हॉल सगळ्याला POP करून घेतलेली सिंपल असली तरी. आणि माझ्या बेडरूमचं सगळ्यात लक्षवेधी प्लेस म्हणजे राधाकृष्णाची मूर्ती. ही आम्ही स्वतःच घेऊन बसवायला सांगितली आहे. ती बसवली, तिला अजून पेंट केली नाही आहे, करायची आहे. हळूहळू होईल सगळं. बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. आणि हा बेडरूमची बाल्कनी जरा अदर बाल्कनीपेक्षा मोठी आहे. इथून नदीचा व्ह्यू दिसणार तुम्हाला आणि ट्रेन जाते ती दिसते. ट्रेन आता नाही जाते, जर गेली तर मी तुम्हाला नक्की दाखवते. गणपती मंदिराचा थोडासा भाग आपल्याला दिसते आणि माझ्या बिल्डिंगच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थांचा मठ आहे.
बाजूलाच गणपती बनवतात. सागर आशीर्वाद कला केंद्र असं काहीतरी नाव आहे, मी आता विसरले. 12ही महिने गणपती बनवायचं काम तिथे चालू असतं.